नमस्कार. शेतकरी बातम्या आज. दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी 2,000 कोटींचे अनुदान राखीव असूनही राज्य सरकारकडून दुर्लक्ष सुरू आहे. मार्चच्या आत निधी न मिळाल्यास शेतकऱ्यांना तातडीने अनुदानासाठी वाट पाहावी लागणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये राज्याची गुंतवणूक 3,000 कोटींपेक्षा जास्त असून MSPला कायदेशीर हमी देण्याची मागणी करण्यात येत आहे. फेब्रुवारी अखेरपासून बियाणे खरेदी सुरू होणार असून देशामध्ये कापूस अवकाळी घटलेला आहे. शेतकऱ्यांकडे साठा संपत चालला आहे. शेतक्रांती 2.0 कार्यक्रमामुळे दुग्ध उत्पादकांना बळ मिळणार आहे आणि महिलांच्या सहभागासह दुग्ध सहकाराला चालना मिळणार आहे. पंतप्रधानांसह विविध महामार्ग आणि हायवे प्रकल्पांना केंद्रीय मान्यता मिळाली असून भारत हवाई दलाने सीमा सुरक्षा वाढविण्यास तयारी केली आहे. DGCAच्या आदेशानुसार मजुरांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले असून शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाचा नवीन उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानासह सुरू आहे. नाफेड केंद्रामध्ये फक्त 41% शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी झाली असून रोख रकमेची गरज आणि प्रक्रियेमधील विलंबामुळे हमीभाव योजनेला मर्यादित प्रतिसाद मिळत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 लाख शेतकऱ्यांची डिजिटल ओळख शासकीय योजनांसाठी तयार केली जात असून कोंडोली परिसरातील क्षेत्ररस्त्यांची दुरावस्था शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरत आहे. पूरग्रस्तांसाठी शेतकरी संवाद यात्रा सुरू असून मदत न मिळाल्यास प्रशासनाविरोधात आंदोलनाची तयारी आहे. जाधववाडी बाजारामध्ये नवीन ज्वारीची पहिली खेप दाखल झाली असून केंद्रातून 35 लाख रुपयांचे अनुदान ऊस हार्वेस्टर खरेदीसाठी दिले गेले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 35,000 महिलांना संधी मिळणार असून जालना जिल्ह्यामध्ये डबल ट्रॉलीने सर्रास ऊस वाहतूक होत आहे. गंभीर अपघाताची भीती आहे. चिया सीड लागवडीत यशस्वी प्रयोगातून नफा मिळाला असून सोयाबीन आणि तुरीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यामधील 60,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात आला असून गिरणा धरणामधून तिसरे आवर्तन पिण्यासाठी जलसाठा सोडण्यात आले. शेतकऱ्यांसाठी निधी, अनुदान, बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर देऊन काम सुरू आहे. मात्र प्रशासनातील विलंब आणि प्रक्रियात्मक अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील 7,540 शेतकरी 30 कोटी अनुदानाच्या प्रतीक्षेत. निधीसाठी कृषी कार्यालयाचे आयुक्तालयाकडे साकडे. बीड जिल्ह्यातील अपडेट. कृषी यांत्रिकीकरण याचे अनुदान आहे. जिल्हा बँकेत 96,000 पीक कर्ज खातेधारकांचा डेटा अपलोड करण्यात आला. सुट्टीच्या दिवशी रविवारी देखील बँकेचे काम सुरूच होते. कर्जमाफीबद्दल महत्त्वाची अपडेट. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे. आता स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्यच. वीज ग्राहकांवर भार नाही. महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांची माहिती. PM किसानचा 30 लाख शेतकऱ्यांचा हप्ता थांबणार. कारण काय? तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता वितरित होण्यापूर्वीच म्हणजेच की वितरित होण्याआधीच एक महत्त्वाची माहिती समोर आली. देशातील 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही. त्यामुळे त्यांना 2,000 रुपये मिळणार नाहीत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. कर्जमाफीच्या धोरणामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? सरकारने कर्जमाफीसाठी बँकेकडून मागविली 30 जूनपर्यंतच्या कर्जाची माहिती. STच्या सवलतधारक प्रवाशांना मिळणार NCMC स्मार्ट कार्ड. 2,51,00,00,000 रुपयांचा निधी पडून आहे. शेतकऱ्यांनी eKYC न केल्यास अनुदान परत जाणार. 2025 अतिवृष्टी अनुदान आहे. eKYC करा आणि खात्यात लगेच पैसे जमा होतील. धुळे जिल्ह्यातील अपडेट. संत्रा उत्पादकांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची मागणी. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला. किती शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी? सरकारने थेट सांगितले. बघूयात. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांच्या शेऱ्यांना थेट लाभ होणार आहे. 3 महिन्यानंतर धान उत्पादकांना मोठी खुशखबर. खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे चुकारे म्हणजेच की रक्कम तब्बल 3 महिन्यांपासून रखडली होती. या हजारो शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून शासनाने 10 जिल्ह्यासाठी एकूण 992,53,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेबद्दल सर्वात महत्त्वाची व मोठी अपडेट. सर्वात पहिले आपल्या YouTube चॅनलवर. निवडणुका संपल्या तरी हप्ता मिळेना. नमो शेतकरीच्या निधीसाठी बळीराजा अद्याप देखील प्रत्यक्षेत. कुठे अडकला 8वा हप्ता? तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी 2026 म्हणजेच की या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्यात मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात होळीच्या सुमारास एकत्रितपणे म्हणजेच की एकूण 4,000 रुपये एकदाच मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना हप्त्यासाठी अजून 15 दिवस तरी वाट बघावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात सहाय्यक स्तरांवरील पीक पाहणी करून घ्यावी अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नुकसान होऊन देखील भरपाई यादीमध्ये नाव नाहीत. शेतकरी हैराण. प्रशासनाकडून वाळ्यावर पंचनामे.
खरे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित. भंडारा जिल्ह्यातील प्रकार. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणीची नाराजी दूर, 35,000 महिलांना शेवटची संधी. त्रुटी सुधारण्यासाठी 31 मार्चची मुदत शेवटची आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याचा प्रयत्न. हसन मुश्रीफ यांची माहिती. कर्जमाफीच्या प्रत्येक वेळी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्याचा विचार. बाजार समितीत सोयाबीन तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम. तुरीचे दर 9,000 रुपयावरून थेट 8,000च्या घरात. पोकरा योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडीमुळे अडचण. शेतकरी अडचणीत. 5 हेक्टरपर्यंतची मर्यादा. अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. शिवभोजन अनुदानाची थाळी रिकामी. 7 महिन्यांपासून केंद्रचालक अडचणीत. भोजन वितरण बंद होण्याच्या मार्गावर. आर्थिक चंचन. दररोजचा खर्च भागवण्याचा प्रश्न. अहवाल गेला की गायब. 5,49,00,000 रुपये कसे कमी आले? कृषी सहाय्यक तलाठ्यांचा अहवाल बदलला कुणी? अनुदानासाठी अजून किती वर्ष बघावी लागणार वाट? ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी नुकसान झाले होते, त्याचे पैसे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप देखील जमा झाले नाही. अपडेट आहे. परभणी जिल्ह्यातील सोन्याच्या दरवाढीला ब्रेक नंतर पुन्हा उसळी. ग्राहकांना धक्का. चांदी 5,000 स्वस्त. आज सोन्याचे प्रति 10 ग्राम मागे 51,750 रुपये इतका नोंदविण्यात आला आहे दर. आंबा करपला, डोळा ओलावला. निसर्गाच्या कोपाने घास हिरवला. बळीराजा हवालदिल. मोहर जळून खाक झाल्याने बागायतदार संकटात. तहसीलदारांना साकडे. 2.84 लाख शेतकऱ्यांना नमोच्या 8व्या हप्त्यांची प्रतीक्षा. शासनाला विसर. शेतकऱ्यांना 8वा हप्ता मागील 6 महिन्यांपासून मिळालाच नाही. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले. नुकसानीनंतर शेतकऱ्यांना दिलासा नाहीच. पीक विमा योजना फसवी. या ठिकाणी बघू शकतात पीक विमा योजना आकडेवारी. 313 कोटी रुपयांचे चुकारे थकले. 51,098 शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत. 40,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. पारंपरिक धानाऐवजी शेतकऱ्यांची मक्का पिकाला जास्त पसंती. खर्च कमी जास्त उत्पन्न. राज्यात वाढले मक्का क्षेत्र. मक्का पिकाला धानाच्या तुलनेमध्ये कमी पाणी व खते लागतात. तसेच कमी कालावधीत पीक तयार होते. ऊस हार्वेस्टर यंत्र खरेदीसाठी केंद्राचे 35 लाखांचे अनुदान. आत्तापर्यंत राज्यामध्ये 600 हार्वेस्टरची खरेदी. घटत्या ऊसतोड कामगारांना म्हणजेच की मजुरांना पर्याय. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या 3 जिल्ह्यात 30 हार्वेस्टर खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील भावांतर योजना लागू करावी अशी मागणी खासदार अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच राज्यसभेत केली. 2 लाख शेतकऱ्यांची डिजिटल ओळख. शासकीय योजनेच्या लाभासाठी सोयीचे होणार. 10 फेब्रुवारीपर्यंत वाशिम जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. कापसाचे भाव घसरले. हंगाम देखील यंदा 2 महिने आधीच संपणार. भाव वाढल्यानंतर 8 दिवसांपासून सुरू झाली घसरण. सीसीआयचं केंद्र महिन्याअखेरीस बंद होणार. एसटी प्रवासामध्ये सवलतीसाठी NCMC कार्ड लागणार. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह सवलतीधारकांना नोंदणी करावी लागेल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजची सर्वात महत्त्वाची व मोठी बातमी. फक्त याच लाडक्या बहिणींना आता ई-KYC करता येणार. नवा बदल बघूयात. काय बदल झाला? तर ही ई-KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांनाच आहे ज्यांच्याकडे ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते असा मेसेज पोर्टलवर असल्याचे दिसते. त्यामुळे फक्त दुरुस्तीच करता येणार आहे. लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार संलग्न बँक खाते आणि योग्य ई-KYC करणे अनिवार्य आहे. ज्या लाभार्थ्यांचे म्हणजेच की ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमुळे प्रलंबित होते किंवा ज्यांची ई-KYC चुकली होती त्यांनी तातडीने पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाची दुरुस्ती केल्यावरच रखडलेल्या हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात सगळीच रक्कम जेवढी रखडली तुमचे हप्ते तेवढी रक्कम तुमच्या खात्यात लगेच जमा होईल. राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरण केले जातात.